बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। महाविकास आघाडीने शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात राज्यभरात एकत्रित सभा घेण्याची घोषणा केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सभांना उत्तर देण्यासाठी लवकरच राज्यभरात धनुष्यबाण यात्रा काढणार आहे। या यात्रेची सुरुवात छत्रपती संभाजीनगर मधून होणार आहे। येत्या 8 किंवा 9 एप्रिलला या यात्रेचा प्रारंभ होण्याची शक्यता आहे। मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सभा झालेल्या आहेत आणि त्याच मैदानावर एकनाथ शिंदे यांची धनुष्यबाण यात्रेची सभा होणार असल्याचं सांगितलं जातंय। महाविकास आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सभा घेण्याचं निश्चित करण्यात आलं होतं आणि त्यानुसार आघाडीतील नेत्यांना या सभांची जबाबदारी देण्यात आली आहे। त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी याविरोधात रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे राज्यात धनुष्यबाण यात्रा सुरू करण्याची तयारी शिंदे समर्थकांकडून करण्यात आली। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, विरोधकांच्या आरोपांना आता उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सभा काढतायत, धनुष्यबाण यात्रा सुरू करणार आहेत, काय सविस्तर अपडेट? निश्चितपणे काल शिंदे गटाच्या सर्व आमदार 5 आमदारांची एक बैठक झाली। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले होते आणि त्या ठिकाणी हे जाहीर करण्यात आले की 8 किंवा 9 तारखेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री संभाजीनगरमध्ये राज्यभर धनुष्यबाण यात्रा काढणार आहेत आणि त्याची सुरुवात जी आहे छत्रपती संभाजीनगर मधून होणार आहे। निश्चितपणे यामागे आपल्याला असं बघायला हवं की 2 तारखेला उद्धव ठाकरे यांची मोठी जाहीर सभा या ठिकाणी महाविकास आघाडीची आहे। महाविकास आघाडीचे सर्व नेते या सभेला राहणार आहेत आणि त्यानंतर 8 किंवा 9 तारखेला एकनाथ शिंदे या ठिकाणी येऊन त्यांची जी आहे धनुष्यबाण यात्रा सुरू करणार आहेत। निश्चितपणे आपल्याला बघितलं तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आता स्पर्धा घेण्यासाठीची एक वेगळी स्पर्धा लागल्याचं आपल्याला दिसते। कारण एकनाथ शिंदे यांची सभा जिथं होईल तिथं उद्धव ठाकरे जाऊन सभा करतात किंवा उद्धव ठाकरे यांची सभा जिथं होईल तिथे एकनाथ शिंदे जाऊन सभा करतात। एक सभांची स्पर्धा या ठिकाणी लागलेली आहे आणि निश्चितपणे औरंगाबाद हे आता शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाचं राहिलेले छत्रपती संभाजीनगर, कारण मोठ्या प्रमाणात फूट झाली होती आणि एक धनुष्यबाण मिळाल्यानंतर आता तो लोकांपर्यंत थोडं थांबवते। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजयजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धनुष्यबाण यात्रा काढणार असल्याचं कळतंय। एकीकडे उद्धव ठाकरे सभा घेतात, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेतात, नेमकं चाललंय काय? जनतेचे प्रश्न कधी सोडवणार? नाही, उद्धव साहेब सभा घेत आहेत तो त्यांचा विषय आहे। आम्ही जे यात्रा काढतो ही यात्रा फक्त धनुष्यबाणाची यात्रा वगैरे असा नाहीये। त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर घेणे, सरकारी योजना ज्या आहेत त्या सर्व जनतेपर्यंत पोहोचवणे आणि त्याचा लाभ कसा घेता येईल त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा सर्वसामान्य जनतेची अटॅचमेंट असणे, हा असा सगळा एक प्रकार आहे। आणि मग त्याचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जाणार आहोत। सकाळी आरोग्य शिबिर होईल, दुपारून यात्रा निघेल, त्याचा समारोप शिंदे साहेब करतील आणि प्रत्येक ठिकाणी शिंदे साहेब जाणार नाही तर काही ठिकाणी शिंदे साहेब आवर्जून जाणार नाही, जे मोठे शहरातले भाग असतात त्या ठिकाणी। म्हणून आमच्या यात्रेचा उद्देश हा वेगळा आहे, माणसाशी कनेक्ट होणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांना योजनेचा लाभ देणे, हा त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे खरा। बरं संजयजी, या यात्रेची तुमच्यावर काय जबाबदारी आहे? आता जिल्ह्यात असल्यामुळे आमच्यावर जबाबदारी आहे। आता आम्ही एक आरोग्य शिबिर घेतो मोठ्या प्रमाणात, ज्याच्यामुळे जे सर्व पेशंट्स आहेत त्यांना घेणे आणणे, त्याची नोंदणी करणे, सर्व हा प्रकार जो आहे तो आम्ही करतोय। आणि रॅली हे आमची जी निघणार आहे तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघणार आहे। अख्ख्या शहरामध्ये ते फिरून त्याचा समारोप हा हडकोला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर होणार आहे। बरं संजयजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली आणि यावेळी राज यांची पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते देखील उपस्थित होते। या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही फक्त सदिच्छा भेट होती अशी प्रतिक्रिया दिली आहे। मनसे सोबतची युती किंवा निवडणुकांवर चर्चा झालेली नसून भोंगा आणि लाऊडस्पीकरच्या विषयांवर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। निवडणुकीच्या बाबतीत कुठलीही चर्चा झालेली नाही, ही सदिच्छा भेट होती आणि निवडणुकीची स्ट्रॅटेजी काय, कोणी कोणाशी बरोबर मैत्री करायची या बाबतीत कुठलीही चर्चा आजच्या बैठकीमध्ये झालेली नाही। ही वस्तुस्थिती
हा शेतकरी जेव्हा संकटात सापडतो, जेव्हा अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपीट होते, त्यावेळेस सगळे नियम आम्ही डावलून त्यांना नियमाच्या बाहेर जाऊन मदत केलेली आहे. हे सर्वश्रुत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आज आम्ही अर्थसंकल्पात देखील शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना जी केंद्र सरकारची आहे, त्याच धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना केली. 6,000 केंद्राचे, 6,000 आमचे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आम्ही काम केलेलं आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं सरकार हे नाही. औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आणि या नामांतराच्या शासन निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तालयात आक्षेप हरकती नोंदवण्याची आज अखेरची मुदत आहे. औरंगाबाद जिल्ह्याचं नाव संभाजीनगर करू नये यासाठी आतापर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात 1,48,203 हरकती दाखल करण्यात आलेल्या आहेत. तर नामांतराच्या समर्थनार्थ हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीनं आज तब्बल 2 लाख अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. दुपारी पदाधिकाऱ्यांसह वाहनांमधून वाजत गाजत अर्ज विभागीय आयुक्तालयामध्ये नेण्यात येणार आहेत. औरंगाबाद नामांतराच्या विरोधात आणि समर्थनार्थ तक्रार हरकती देण्यासाठी दिलेली मुदत आज संपते. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अविनाश, नक्कीच आज भाजपच्या वतीनं 1 लाख जे अर्ज आहेत ते दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. भाजपने त्या संदर्भात संपूर्ण तयारी देखील केली आहे. तर दुसरीकडे MIMने सुद्धा असा दावा केलाय की आम्ही सुद्धा 2 लाख शपथपत्र दाखल करणार आहोत. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये 2 टेबल लावण्यात आलेले आहेत की आज शेवटचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी गर्दी होऊ शकते. ते समर्थनार्थ असतील किंवा मग विरोधात असतील, दोन्ही बाजूंची गर्दी आज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तालयात तशी तयारी करण्यात आली. मात्र भाजपकडून आज वाजत गाजत वाहनातून असेल किंवा एक शहरातून भव्य रॅली काढून संपूर्ण नागरिकांना त्यामध्ये सहभाग घेण्याचं भाजपने आवाहन केलं आहे. तर भाजपचे काही पदाधिकारी असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील, हे सर्वच एक साखळी करून किंवा एक मिरवणूक काढून विभागीय आयुक्तालयापर्यंत पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी 1 लाख अर्ज हे आज समर्थनार्थ दाखल करणार आहे. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी जो शेवटचा वेळ असेल 5-6 वाजेचा, त्यावेळेस नक्की आकडा समोर येईल की समर्थनार्थ अर्ज किती आणि विरोधात अर्ज किती दाखल झालेत. बरं अविनाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. भारतीय जनता पक्ष इलेक्शन मोडवर असून मिशन बारामतीला पुन्हा बळ देण्यात येते आणि या उपक्रमाअंतर्गत बारामती लोकसभेतील इंदापूर, बारामती तसंच कर्जत, जामखेड मतदारसंघात भाजपच्या 39 शाखांचं उद्घाटन करण्यात आलंय. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना पवारांनी जाणीवपूर्वक बारामतीचा विकास रखडवल्याचा आरोप केला. तसंच 3 महिन्याच्या आत देवेंद्र फडणवीसांसह बारामतीमध्ये पुन्हा येऊ आणि लोकसभा आणि विधानसभा जिंकू असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. मग गोपीचंदनी सांगितलं, गोपीचंदनी सारच सांगितलंय, थोडं शिल्लक राहिलं आहे माझ्यासाठी. ते मी नक्की 152 शाखेच्या उद्घाटना दिवशी मी नक्की आपल्याला सांगेल की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे खरं तर या महाराष्ट्राला आणि या देशाला लागलेली कीड आहे हे सांगण्याचा संपूर्ण प्रयत्न करेल. आणि मी खोटं सांगणार नाही, तुम्हाला मी पडद्यावर दाखवेल. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. बारामतीमध्ये पवारांबद्दल प्रचंड अस्वस्थता असल्याचा दावा करताना महाराष्ट्राला लागलेली पवार नावाची कीड काढली तरच तुम्हाला न्याय मिळणार असं पडळकर म्हटलेत. पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले, यांना का नाही वाटलं दुष्काळी भागात पाणी द्यावंसं? हे केंद्रीय कृषी मंत्री होते, यांना राज्यात पैसा आणावासा वाटला नाही अशीही टीका त्यांनी केली. मी पवारांच्या विरोधात बोलतो याचा अर्थ तुम्ही नीटपणे समजून घ्या. कारण पवार नावाची कीड या महाराष्ट्राला लागलेली आहे, ती तुम्हाला मुळापासूनच काढून टाकावी लागेल. तर आणि तरच तुम्हाला काहीतरी न्याय मिळेल, नाहीतर मित्रांनो ते मिळणार नाही. अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी उमेदवाराचा झालेला पराभव हा अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी गद्दारी केली त्याला झटका दाखवल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड दम अजित पवार यांनी दिलाय. येणाऱ्या काळामध्ये गद्दारी करणाऱ्या अवलादी आपल्याकडे नकोत असा दमही त्यांनी भरलाय.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची चेअरमनची निवडणूक त्यामध्ये काय घडलं काय नाही घडलं कोणी त्या ठिकाणी सेट खाल्लं चांगलं मला माहिती आहे. फक्त मी आज इथं बोलणार नाही पण त्यांना असा का झटका देणार आहे की 10 पिढ्या त्यांना पुढे आठवलं पाहिजे आणि जगाची नाही बघायची. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मालेगावातील सभेत आमदार सुहास कांदे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुहास कांदेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय. उद्धव ठाकरेंनी पाटणकरांची चौकशी बंद करण्यासाठी राजीनामा दिला. किती लोकांना फोन केले, किती लोकांना मध्यस्थी केली, राजीनामा देण्यापूर्वी याचा मी स्वतः साक्षीदार आहे असा बॉम्बच सुहास कांदे यांनी टाकलाय. की मी 1 रुपया जर घेतला असेल तर माझी नार्को टेस्ट करा आणि तुम्हाला जर मी तर छोटासा तो आपण म्हणतो ना की समुद्रातला तो छोटा मासा आहे म्हैसकर, परदेशात कोणाचे हॉटेल आहे, राजीनामा कोणी दिला, का दिला, कोणत्या अटीवर राजीनामा दिला, कोणाची चौकशी बंद होण्यासाठी, श्रीधर पाटणकरांची चौकशी बंद होण्यासाठी राजीनामा दिला का? भावनेचं राजकारण किती दिवस कराल? ह्या महाराष्ट्राला विकास हवा आहे, ह्या तरुणांना नोकरी हवी आहे, ह्या शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे, ह्या शेतकऱ्यांना जी काही वक्रदृष्टी पडलेली आहे निसर्गाची त्याच्यापासून वाचायचं आहे. काय टोमणे मारतात. म्हणून मी उद्धव साहेबांना सांगतो की साहेब आता भावनात्मक राजकारण बंद करा. उद्धव साहेबांना माझं आव्हान आहे की उद्धव साहेब माझी नार्को टेस्ट करा आणि मी जर 1 रुपया सिंगल 1 रुपया जरी घेतला असेल तरी मी राजकारणातून संन्यास घेईल राजकारणातून. परंतु उद्धव साहेब आपल्याला माझ्याकडे 10 कंपन्यांचे नाव आहे, अनेक कंपन्या आहे पण मोठ्या 10 कंपन्यांचे नाव आहे. त्यातली एक कंपनी म्हणजे IRB आणि MEP म्हैसकरांची. म्हैसकरांच्या वडिलांपासून तर म्हैसकरांपर्यंत दोघा भावांपर्यंत आपल्याला किती खोके आले याची जर नार्को टेस्ट जर आपण केली आणि म्हैसकरांची केली तर मला वाटतं की ती जनतेसमोर समजेल आणि नार्को टेस्ट करावा ती पण ओपन करावा जनतेसमोर असे मी उद्धव साहेबांना आव्हान करतो. 1 रुपया जरी घेतला असेल तरी 1 रुपया. खोके तर सोडावं, आम्ही सामान्य कुटुंबातले नागरिक आहोत, हे खोके ठेवायचे कुठे एवढे? त्याच्यामुळे मी उद्धव साहेबांना आव्हान करतो की उद्धव साहेब जर खोके तुम्ही घेतले की मी घेतले. मालेगावातील सभेत संजय राऊतांनी सुहास कांदे आणि गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला तर कांदे नाही सुहास कांदे आणि गुलाबरावांना रस्त्यावर फेकायचं असं राऊत म्हटले. तर संजय राऊत यांनी आम्ही परत दिलेली मतं परत करावीत, त्यानंतर आमच्यावर टीका करावी, अन्यथा तोच कांदा तुमच्या तोंडावर फेकून मारू अशी संतप्त प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांच्या टीकेवर दिली आहे. कांद्याला भाव नाही, कांद्याला भाव नाही, कांदा रस्त्यावर फेकला जातोय पण आपल्याला त्या सुहास कांद्याला रस्त्यावर फेकायचा आहे बाजूच्या आणि कांद्याला भाव द्यायचा आहे. आपल्याला तिकडे त्या गुलाबराव पाटलाला रस्त्यावर फेकायचा आहे. ज्याने ज्याने गद्दारी केली माननीय उद्धव साहेबांशी, माननीय शिवसेना प्रमुखांशी, त्या प्रत्येकाला त्याच खोक्याखाली चिरडायचं आहे. संजय राऊतांना माझ्यावर टीका करावी लागते म्हणजे मी छोटा माणूस नाही. दगडा कोणत्या झाडाला मारलं जातात की ज्याला फळं आहेत. शिंदे साहेबांनंतर राऊतला माहित आहे की मला फळं लागली आहेत. अरे मिंद्या म्हणा तू, पहिले आम्ही दिलेलं मत वापस कर आणि मग गुलाबराव पाटलावर टीका कर, नाही तर तोच कांदा तुझ्या तोंडावर हाणून मारील. बीड नंतर आता शिर्डीमध्ये पुन्हा एकदा इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलवर टीका केली आहे. गाडा आला आणि घाटात झाला राडा, थिल्लरपणा सोडून संस्कृती टिकवणं गरजेचं आहे असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. शिर्डी येथे भरलेल्या महापशुधन एक्स्पोच्या समारोपामध्ये त्यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं आणि यावेळी ते बोलत होते. कीर्तनकारानं 5,000 रुपये जास्त मागितले तर लोक म्हणतात त्यांनी बाजार मांडला, देवाचा बाजार मांडला. आणि 3 गाण्याला लोक 1.5 लाख रुपये देतात आणि शेट्या भाडून घेतात. काही होतं तीनच गाणे पण शिट्या. गाडा आला आणि घाटात राडा झाला. निम्या पोरांचे डोकं फोडून गाडा करा. थोडी आपली संस्कृती टिकवणं गरजेची आहे.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. सिद्धू मुसेवाला हत्याकांडात सहभागी असलेल्या पंजाबमधील लॉरेन्स बिश्नोई गँगनं खंडणीसाठी अंबरनाथमधील एका ज्वेलर्स दुकान मालकाला धमकावल्याची घटना समोर आली आहे. धमकावणाऱ्यानं चक्क ज्वेलर्स मालकाच्या मोबाईलवर स्कॅनर कोड पाठवून खंडणीची मागणी केली. तसंच मुलाचं अपहरण करून तुझी हत्या करण्यात येणार असल्याची धमकी सुद्धा दिली आहे. या प्रकरणी ज्वेलर परबत सिंग चुडवार यांनी पोलिसात तक्रार केली आहे. अभिनेता सलमान खानला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणाचे तार राजस्थानातील जोधपूरशी जोडल्याचं समोर आलेलं आहे. या प्रकरणी जोधपूर आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जोधपूरमधील रोहिजा कलान इथून 21 वर्ष धाकड़राम बिश्नोई याला अटक केली आहे. जोधपूर पोलिसांनी आरोपीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलंय आणि या आरोपीच्या शोधात पंजाब पोलीस यापूर्वी देखील एकदा आले आहेत. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाल्याच्या वडिलांना धमकावल्या प्रकरणी देखील तो वॉन्टेड असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीच्या गुन्हेगारी रेकॉर्डची तपासणी केली असता जोधपूरमधील सरदारपूर इथे 2022 मध्ये त्याच्यावर शस्त्रास्त्र कायद्याचा गुन्हा दाखल झाल्याचं उघड झालंय. तर अभिनेता सलमान खानला ईमेलद्वारे धमकी दिल्याप्रकरणी एका आरोपीला जोधपूरमधून अटक करण्यात आलेली आहे. त्याचं वय वर्ष 21 आहे असं कळतंय. त्यामुळे आता त्याच्या चौकशीतून नेमकं काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या सविस्तर बातम्या पाहिल्यानंतर आता सगळ्या बातम्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी वेगवान स्वरूपात पाहणार आहोत. सुरुवात करूयात टॉप 18 बातम्यांनी.